हरिले माझे हरिले चित्त भारवित्त विसरले, आता कैशी जाऊ घरा नोही बरवा हा लौकिक. पारखियाशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील, आता कैशी जाऊ घरा नोही बरवा हा लौकिक. तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतोनी, आता कैशी जाऊ घरा नोही बरवा हा लौकिक. विठाला माझी वाणी तुझे वैनी गुण नाम, माझी वाणी तुझे वैनी गुण नाम, माझी वाणी तुझे वैनी गुण नाम, वाणी तुझे वैनी गुण नाम, माझी वाणी तुझे वैनी गुण नाम, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम. देई प्रेम काही कळा, काही कळा, काही कळा, देई प्रेम काही कळा, काही कळा, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम. देवादिदेवा जगत्रय जीवा प्रियशी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वणी गुणनाम, ऐशे देई प्रेम काही काळा मुक्काम तांदुळे. हा त्रैवार्षिक सप्ताह आहे आपला, म्हणजे प्रत्येक अधिक महिन्यात, आणि त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने आहे. त्याच्याकरता घेतला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज जी गवळण त्या स्थितीचं वर्णन करतात. विठाला 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 हा त्या गवळणीचा अनुभव आहे का, ज्याने माझं चित्त हारलंय. परमार्थामध्ये चित्त हारावं लागतं बरं का, चित्त हारलं नाही तर परमार्थ ठरत नाही. तर परमार्थाची शुद्धता चित्त हारण्यामध्ये, चित्तशुद्धीमध्ये आहे. हारणं म्हणजे काय करणं, जात नाही बाजूला. चित्ताचं स्वरूप बदलतं, संसाराचं स्वरूप परमात्म स्वरूप बदललं जातं. चित्त बाजूला जात नाही, मन बाजूला जात नाही, वासना बाजूला जात नाही, याचं स्वरूप बदललं जातं. विठाला विठाला काय बदललं जातं, फक्त दृष्टी चेंज होती. आपण एक दृष्टांत सांगितलं पाठीमागे बऱ्याच दिवसात. एका झाडावर, वडाच्या झाडावर वानर आहेत, बरीचशी वानर, बरीच. त्या वानराचं एक पिल्लू जागं होतं. त्यांनी खाली पाहिलं, तळं होतं. पौर्णिमेचं चांदणं खाली पडलं. म्हणलं अरे चांदू मामा तळ्यात पडलाय. चांदू मामा तळ्यात पडला का, चांदू मामा पडला नाही, याचं प्रतिबिंब आहे. आहे मला आता हा काढावा लागेल चांदू मामा. एकट्याचं काम नाही ना, विना सहकार नाही उद्धार, एकट्याचं काम नाही. ठरलेलं परवाची मीटिंग. अरे म्हणले परव मामा खाली पडलाय, काढायचा मामा. म्हणजे कसा काय काढायचा, मी म्हणजे फांदी धरील, माझं कंबर त्यांनी त्याचं त्यांनी त्याचं त्यांनी शेव त्यांनी काढायचा. ठराव मंजूर.
एकाने धरली फांद्यावरून धरली दुसरी कंबार तिसरी कंबार असं करता करता ती बरीच लांब साखळी पाण्यापर्यंत आली. ताडकन फांदी मोडली, हे खाली पडले, दृष्टीवर गेली. चांदोबाबा निघाला. चांदोबाबा निघाला का दृष्टी काय झाली वर बदलली झाली. तरी परमार्थाची दृष्टी जी बहिर्मुख आहे ना ती अंतर्मुख करायची. चित्त बहिर्मुख आहे ना अंतर्मुख करायचं. मन बहिर्मुख आहे ना अंतर्मुख करायचं. बुद्धी बहिर्मुख आहे ना अंतर्मुख करायची. बुद्धीवर सगळा खेळे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान म्हणून परमार्थ करण्याकरता बुद्धी प्रामाण्यवादी माणूस लागतो. विठाला विठाला बुद्धी प्रामाण्यवाद नसेल तर काही खरं नाही, काहीच खरं नाही. मी बऱ्याच कीर्तनकारांचं ऐकलं. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती म्हणजे आजादवाद आहे. त्यांचा दोष नाही, शिकवणारे त्या जातीचे ऐकणारे ह्या जातीचे. अरे आजादवाद ठरल कसा? विष्णुदास महाराज नामदेव महाराज वर्णन करतात. हे खोटं नाही, आजादवाद नाही. आम्ही लटकेलं आम्ही खोटं बोलत नाही. काय बोलत नाही? वर्तमान म्हणजे चालू स्थितीत बोलते. आता मुंगीला शिंगी झाली, आजादवाद आहे का? ठरवू शकत नाही. पण यांनी म्हणा आजादवाद आहे. नवीन कीर्तनकार लिहिणारे म्हणतात हा आजादवाद आहे. याला एक कळणार वकाला वळाना सांगणार काय समजाना. अरे मुंगीला शिंगीच होते. काय होते? अनुहात शिंगी शिंगी हा नाद आहे बरं का. महाराज म्हणजे ध्यानात ठेवा. परमार्थात हा नाद आहे. शिंगी हा नाद आहे. शिंगी नादाची झाली का चित्ताची एकाग्रता होती. काय होते? आणि भगवंताची वाचली म्हणजे अनुभूतीतला अनुभव म्हणजे अनुहात. अनुहात वाजती टाळ कैसा वासुदेव बोलतो. अनुहात म्हणजे आघाताशिवाय जो आवाज होतो तो. बरं महाराज लक्ष द्या बारी. ही आध्यात्मिक कीर्तने की तुमची काही लिबांगसाठी गंमत नाही. हे तुम्हाला तिकडे ऐक यांना ऐका नाही मिळत. यांना तिनेच नाही टाकू यांना ऐका मिळालं नाही. विचारा का मिळालं? तेव्हा बारीक माझ्या कीर्तन बारीक लक्ष द्या तर डोक्यात बसल. तर मग मला जिंक नाही चंगण घेत आहे भावाला तुम्हाला बोला. काय झाला? हा शिंगीनाद 10 नाद आणि शिंगीनाद झाला चित्ताची एकाग्रता होती. त्याची फलश्रुती अभंगाच्या पहिल्या चरणात. हरिले माझे हरिले चित्त हरिले माझे हरिले चित्त हरिले माझे हरिले चित्त हरिले माझे हरिले चित्त घरे तुमने
माझे चित्त आहे. बरोबर आहे ना बाबा? चित्त कसं हारलं जातं? होय, लक्ष द्या. आपण बैठक कशी मांडली? चित्त कसं हारलं जातं? अरे बैठक मांडली कशी? अरे बैठक मांडली कशी बोला ना. हा अरे काय ती पाहिजे आम्ही करा कीर्तन आम्ही ऐकतो. आता त्याच्या आधी प्रमाणाने सिद्ध केलं आणि मग ते प्रमाण तुम्हाला द्यायला लावलं. आताची आताही सांगलं. चित्त हारलं का नाही? कसं हारलं? कशामुळे झालं? कोणता नाद? अनुहात शिंगीनाथ. शिंगीनाथाने चित्ताची एकाग्रता आणि एकाग्रता झाली म्हणजे ते स्वरूप परमात्मा स्वरूप झालं. त्याची फलश्रुती भार वित्त विसरले. आणि विसरल्यामुळे मला घराची आठवण राहिली नाही. घर हे 4 भिताराचं नाही. ज्ञानदेवा घर चिदान अनंत भक्त रात्री आता बाबा बारीक लक्ष द्या. तुम्हाला त्या घरात जायचे, मला तिथं जायचे. मुक्त व्हायचं ना. यामध्ये दांडकं चुकायचं म्हणजे पाठ करून नाही आला जायचं. ब्रह्मानंदाची प्राप्ती विषय ते मुकून झालं. कृती नाम शून्य. कृती नाम तिथं जाता आला तर मोक्ष. मोक्ष म्हणजे जिथून आला तिथं जायचं, त्याचं नाव मोक्ष. याने म्हणा ब्रह्मानंदाची प्राप्ती विषयाची निवृत्ती. आणि सोडून सोडून मारत नाही. यायची आवडती सोडून मारत नाही. काय ती प्राप्ती रे? साधू पाहावा बरे पाहावा. साधू चालता चालता ते व्हायला पाहिजे. नाना नागायचे आणि साधू संतांनी ते चालता चालता ठेवली. पाठ केलेला अजिबात कामाचं नाही. परमात्मा कृतीचा विषय. वारकरी संप्रदाय, त्यागी संप्रदाय, तो अनुभवजन्य संप्रदाय. या जगाच्या पाठीवर एकच असा जिवंत संप्रदाय तो म्हणजे वारकरी. विठाला विठाला. या संप्रदायाची ही आचारसंहिता महाराष्ट्र जिवंत आहे आज. नाही तर वारकरी नसते. महाराष्ट्राचा बंगाल आणि बिहार झाल्याशिवाय राहिला नसता. बंगाल बिहार कसा आहे? महाराष्ट्रासारखा आहे का? काय वाटत तर तुमच्याकडे? वाज वाज. आता ते घर तिथं जायचं कसं? त्या घरात जायचे. आता त्या घराचं वर्णन नाही ठिकाणी केलं. ते घर कुठे? परे भुवनी परते घर. परे भुवनी परते परत घर आहे. कुठं घर येते? पै पांडू पाटील लक्ष राहू द्या ना. त्या बाबांच्या कामाला लागले. ते बोलण्यात आलं. मला तुम्ही परा सांगा आणि त्याच्या परत सांगा. परेच्या पलीकडे अंगुल घर आहे. किती अंगुल? परा म्हणजे कुठं आलं? इंद्रियांचा जो काट आहे, पिंडाचा आणि ब्रह्मांडाचा माझा जो भाग आहे. कारण इथून जो खाचा भाग त्याला पिंड म्हणतात. इथून वरचा भवानवरचा भाग आहे त्याला ब्रह्मांड म्हणतात. जे विश्वात ते पिंडात. लक्ष देता का नाही करू मग जिंगणा कीर्तन. हा आईला तुम्हाला जर शिकायचं तू ते सवय लागली रे. एक तर वारकरी संप्रदायाचा अभ्यास पूर्ण कीर्तन करण्याचा फादाना झाला.
कोणी यावा कीर्तन एवढा एवढा किडा झाला का की डायरी 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 दे पैसे ह्या याला कान फाडावं. हा अरे तुझं वय काय किड्या तुला अंगाचा भांगू कळा ना. पैसे दाढी एकदा वाढली गेला कुणी विचारित नाही त्याला काही येत नाही. हाय बाबा कीर्तन करते पाठ केले त्याला चल या का चाल महिनाभर कर आहे का नाही. ते जरा त्याच्यात पुरी कीर्तन करायला लागली आईला पर पाचकाच झाला त्याच्यात बाया कीर्तन करायला लागली. तुकाराम म्हणला तुका म्हणे देवा पाची विटाळसी नसा जेवढी माग कीर्तन करीत ना ते आम्ही कधीतरी कुठं सांगत नाही. आम्ही पहिलं कीर्तन नाहीच नेला पाहिजे होऊन दिले सगळ्यांना माहिती. आम्ही बायांचं ऐकतच नाही. तुमचं साथ नाही शिकून द्यायची लोक. ए बाबा करा ते होती तिकडं पण आम्ही नाही होऊन दिलं. या तांबेऱ्यामध्ये जे तारीख आई गडी त्यातला साची आम भांडणार त्या बघतो पाठीमागच्या असं मला आखं गाव तो गोडेच राही काचा काचा आणि त्यात आम्हाला हवं नाही होऊन दिलं आम्ही कीर्तन. हे सगळ्यांना माहिती का स्त्रियांनी भक्ती करावी बरं का बाबा. कीर्तनाला अधिकार नाही. जनावरं कीर्तन आले नसतं. 12.5 कोटी आम्हाला लिहिले 12.5 कोटी किती लिहिले काय कीर्तन नसतं जमलं. योग्याने कीर्तन करायचं नाही. ज्ञानदेवा बोला अभंग माऊलीने अभंग बोले चाल म्हणायची बरोबर आहे. आता तुला हा बाजू जाईल. आता काय चाललं होतं परेच्या परत दहा मुलं त्या घरा जायचे तिथं जायचं का रुणू धुनू रुणू धुनू रे भ्रमरा सांगित्व बघून रे भ्रमरा. आणि त्या घरात तुम्ही जाल ना त्यावेळेला मुक्त सौभाग्य सुंदर रे भ्रमरा. जोपर्यंत जीव बारीक काय काय व्याख्या परेच्या अलीकडे तोपर्यंत अनुभूती आली तर जीवाची बरं का. आता तुम्हाला अनुभूती नाही. आता देहाचा अनुभव आहे जीवाचा नाही. म्हणजे तुम्ही जीव सुद्धा सिद्ध झालेला नाही. जीवाची अनुभूती आली तो झाला कुमारिका आणि हा जीव हळूहळू हळूहळू परेच्या खातापासून अंतर्मुख बनतो. त्या परमात्म्याला स्वरूप एकरूप होतो. मग सौभाग्य सुंदर धर्म आता नाही येईल. याला मुक्ती म्हणतात याला मोक्ष म्हणतात. पण त्या घराला कसं राहू आता कैसी जाऊ आता कैसी जाऊ लौकिक काढवा येतो. हे तुमचं लक्ष नाही का रे. तुम्ही इकडे बसा उठा बसा बसा इकडे बसा. हा इकडे जा. ते बाबा तुमच्याकडे गुणगुण करता येईल तुम्ही त्यांच्यात गुणगुण करता त्या घराच्या कीर्तना पाचका करून. हा आता कैशी जाऊ घरा त्या घराला जाण्याकरता लौकिक आडवा येतो. काय आडवा येतो परमात्मा तीन गोष्टी आडवा लोकेशना दादेशना वित्तेशना बरोबर. त्याचा लौकिक हा गुण असायला त्या स्वरूपाला जाऊ देत नाही. कैशी जाऊ घरा लक्षामध्ये ही गोष्ट जर बाहेर सांगू लागली ना पारखी अशी सांगता घरीची कृती हे किती झाले भाऊ तुम्हाला वेळ सांग. विठोबा कुमारी विठोबा कुमारी
तुमच्यापेक्षा कशा कापरात वाजत आहे याचं कारण हात मोठा लागत आहे यामुळे एवढा हात मोठ्या हाताचा रपा रपा ज्याची लांब बोटं ना त्याची सरपची खास म्हणजेच बारी बोटका त्याची लगी काय याला ती लगी वाजवता येईना आणि याला सरपची वाजवता येईना हा तुम्ही लांब बोटं करून घ्या मला काहीतरी म्हणा आता त्या जन्मात विषय गेला मग कथा सांगून काय हरिने माझे हरिले चित्त 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 हरिने माझे हरिले
काय झालं होतं आपल्याकडे थोडी चूक झाली. चूक नाही ते मत खरं आहे, ते आपलं मत खरं आहे. थोडी अध्यात्माची बैठक मांडली ती सोडून जाता येईना. ते काय काय चांगलं चांगलं तर काम नाही हो, खरं नाही एवढं सोपं असं काही नाही. मग ते काय पाठावर जाऊन कळत नाही, जंगलात घातल्याशिवाय कळत नाही. आता आम्ही जे ना ते पाठाचं ज्ञान नाही आमचं बाबा, आम्हाला डोंगरातलं ज्ञान नाही. माझ्याकडे जी लोक येतात ती साधनेत येतात. आता काल एक बाबा होता, तुम्ही होती, त्यांची 4-4 तासाची बैठक केली. अशा अशा लोकांचं हे काढले. आता बैठक कशाला म्हणतात ते तुम्हाला माहीत नाही, आसंजय माहीत नाही, प्रांजय माहीत नाही, मग चित्त काय करायचं आहे, घर काय करायचं आहे, काय काय करायचं आहे. हां, आणि पाठ केलं काही गरज नाही. एक कीर्तनकार आमच्या भागामध्ये एकदम फेमस, जबरदस्त कीर्तनकार. ते सांगितलं का मला पती जन्माला माझी उदरी मी झाली राहायची नवरी. तुम्हाला सांगितलं होतं, तो महाराज माहिती, यांना माहिती, ज्याही मी त्याच्यात भागवत आणलं होतं. अंबुजा भांगू काळा नाव आहे ना, आणि त्यांनी लिहिलं भागवत. अरे मला भागवत काळा ना, मी संतो बी आहे बाबा. आता तुम्ही ऐकून करता, तुम्हाला कळत नाही, मला माहिती. पण ते तुम्ही ऐकून ऐकून गंमत ते संगतीने, आणि मला संस्कृती मला कळा ना. मी एकच आहे ना. आणि ते मला पती जन्माला माझ्या उदरी झाली त्याची नवरी, हे असं आहे तसं आहे. मुलं बाबा हे चुकलेच आहे सगळं. नाही पांढरं मुलं येतात आणि मधून मारले असू दे, हे चुकले. ते गप्पत आहे. मग पती जन्माला माझ्या उदर, त्या उदर सांगितलं प अधिक ती परीच्या परीची ती शक्ती उदरली बरं का. मग तुला यायला लागला, तू लिहून काढायचं नाही. हा विषय अनुभवच आहे. पारमार्थ हा बोलण्याचा विषय नाही. तुका म्हणे ते अनुभव प्रमाण, शब्दाचे गौरव फार मोठी माणसं ती. तुम्हाला सांगतो, जोग महाराज होऊन गेले आपल्या वारकरी संप्रदाय. जोग महाराज आद्य परंपरा ज्यांनी वारकरी संस्था स्थापन केली, फार मोठे अधिकारी. किती मोठे अधिकारी तुम्हाला कल्पना आहे? जोग महाराज आहे ते जोग महाराज वारकरी संप्रदाय स्थापना करायची. मामासाहेब म्हणजे बाबा, आपण वारकरी संप्रदाय शिक्षण संस्था चालू करा. नको रे सोन्या, बाजारीकरण होईल. बाबा बारीक आहे काम नाही. नाही बाबा आम्ही नाही होऊन देणार. त्यांच्या हाताखाली बंकट स्वामी, मारुतीभाऊ गुरव, लक्ष्मण विठुरकर आणि मामासाहेब चारी अधिकारी म्हणायचं. खरोखर फार मोठा त्या त्यांचा चालू केली. बाजारीकरण होऊन दिलं नाही. आज काय झाले, काय दोघांत म्हणजे किती ज्ञानी असते त्याच्यामध्ये एक निस्वार्थी बरं का, त्याच्यात हेगडी निस्वार्थी एवढी. पण त्याच्यात मारुतीभाऊ गुरुचं लग्न झालेलं. बायको म्हणलं काय यायचं तर नाही तर आपण तांब्या एक कमी पैसा तांब्याचा फायदेशी भागवतात म्हणणे आपल्याला नाही जायचं. धनवंता पुरुषा लागे बाईला कधी कशी कुटका दे कोणी पुरुषाशी आधी सोनी द्यायची आपल्या माहिती आहे. बाकी तुकडा पाहिला कुत्रीशी फूट हली द्यायची. बरोबर ना बाबा? तसं धनवान पुरुष असला का, अहो उठा ना, ते काय झालं, स्नान करा, नाश्ता करा. पण 6 महिने पगार झाला नाही, मला नाश्ता कर, कमवून आणावा. आता मग हे आलं मारुती बॉनचं लग्न झालेलं. ऐका ए पर्या, काय माणूस रे. मारुती बॉनचं लग्न झालं होतं तुमच्या वाणी माझ्या वाणी. तुम्हाला असं तुमचं झालं नाही का? हा तुमचं जावायची ते आता पुढे लग्न झालं होतं. प्रपंच चालवायचा का? मामासाहेब पंकज स्वामी कार्यक्रमाची पेशानं पुढे त्यांचं चरित्र पहा. आपला उडून खाली येतोय, सावरून घ्यायचं काम. पण तू त्या पैशाचा विनियोग वाईट केला नाही. विठाला वारकरी संप्रदायाची फार मूर्तिमेढ फार भक्कम आहे. जोग हे ज्ञानेश्वर माऊलींची भूमी होती पाटकीची. मी त्यांचा जन्म त्यांनी सांगितला. बंकट स्वामी आईच्या गर्भात 18 महिने होते. तो युग 18-12 वर्षाचा तो कुणी पाहिलं नाही. पण आता त्यांचे विद्यार्थी रामदास मनसुख जादेगाव जाळी लिंबाची यादव बाबा 18 महिने यायच्या गर्भात. आणि जेवढ्या चाली आणल्या ना काकड्याच्या तेवढ्या बंकट स्वामीने आणल्या. बर त्या काळात पुण्याला एक गायक होता गंधर्व. असा करायचा मोठा गायक होता.
आणि तो पुण्याहून 2 तास आधी यायचा आळंदीला काकड्याला. किती तास बाबा? का? जागा मिळावी. काय मिळावी? म्हणजे आज मोठ्या कीर्तनाची गर्दी होती ना, आजकाल महाराष्ट्रामध्ये एकदम विद्वान दरबार चंद्रशेखर अशाची गर्दी होती. अशी गर्दी त्यांच्या काकड्याला व्हायची. खायला व्हायची. हो, एवढ्या चाली कोणाच्या ह्या बंकर आणि हैबत बाबांनी काकड्याचं भजन जर गायलं तर माऊलींची समाधी डुलायची. ही गोष्ट अगदी सत्य आहे. किंवा सांगण्याचं तात्पर्य असा हा सांगतात. आणि हा सांगतात म्हणून महाराष्ट्र ठीक आहे. आता ढगफुटी व्हायची म्हणतात, पण ते वारकऱ्यांच्या भागात नाही बरं का. का बाबा, जिथं वारकरी येत नाही लोक त्या भागात नाही. योगक्षेम महाम्यम हा घाबरायचं नाही. जायचं द्यायचं काय, मागे पुढे उभा राहायचं संपादित असं त्या सांगण्यात तात्पर्य. आता मी कीर्तनातून बाजूला गेलो बरोबर भाग सांगतो. त्या कीर्तन करताना पहिला प्रस्तावना, नंतर भावार्थ, नंतर त्याचा गोलार्थ असतो. पण आता इथं गोलार्थ नाही. आता इथं हे करायचं काय, चरित्र ते उच्चारावे केले आचरायचं नाही. केलेलं सांगायचंय, आचरायचं नाही. काय काय आचारायचं काम करतात बरं का. बाबा एक कीर्तन काढलं कुठे निसून नाचत होता. आता बरीच नाचायच्यात म्हणायला. मी त्याला म्हणलं लुगडे निसून नाही बरं का. तो तसं नाही म्हणतो. मला देव नव्हता लुगडे नेसला का? देव नेसला होता काय मला? आता देव करतो मा करतो म्हणण्याचा तुम शक्ती. त्यांनी बारगाव अग्नी गिळला, यायला जमल का एखाद्या चुलीतला? नाही जमणार. लुगडं नेसला तो महाराज नाथ राय निवडून केले. लुगडे नेसुनी नाचे जो पंगुरा, होई नाही जाडा म्हणून उघडं पुरुषांनी असायचं नाही. पण कीर्तन करा. आता बरेच कीर्तकांनी असायचं. मी पाहिजे, तुम्ही पाहिजे. ठिकाण 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 ते पैसे छक्का झाल्यावर कळत कसं काय. हे आयची जात तुझी. अरे घडीच्या जन्माला आला. हा, क्रियामान कर्म करण्यास स्वतंत्र आहे बाबा. भोगण्याचं नाही. भोग हा भोगावा लागेल. विठाला विठाला विठाला. भगवान परमात्मा चरित्र उच्चार करायचा, आचार करायचा. आचार करायचा ना प्रभू रामचंद्राचा. प्रभू रामचंद्राचं चरित्र पारतंत्र्यात आहे. कसं काय? जेवढं वाल्मिकी सांगितलं तेवढंच. जसं बोललं तसं करायचं. त्या रावणाला काय का गुप्तीत मुतावला तरी एकाच तात्काळ ठेवून दिला. मी आलं कधी एका ठोक्यात कधी मला बाबा आता दोन उच्चाचा गोडा गोडा ही खेळायची ती याच्या बोकांची पडलं. हा
तिथंच रामगिरी झाला असता. पण बोलिले वाल्मिक पैशाची आणि कळलं इंद्रजित वारला मारला ते रामाला कळ आपला जावाई होता म्हणजे उठावा लागत नाही. काय करणार ते हनुमंत की तर मग जाईल मला आता उठावलं कसं व्हायचं याला मारण्याकरता काय काय सायास पडले तयारी केली रामाने उठायची. तिथं रामायण पुढे घेऊन आली मग रामा पा म्हणजे काय मारलं उठावलं नाही गप्पाडावं लागलं रामाला बंधन आहे. तसं प्रभू कृष्णाच्या चरणाला बंधन नाही हे स्वातंत्र्य आहे मुक्त आहे का म्हणून त्या चरित्राचं काय करायचं आहे आज विचार करायचा आहे. प्रभू रामचंद्राच्या चरित्राचा आचार करायचा आहे. भगवान परमात्माचा जन्म झाला कुठे मथुरेत आली पुढं गोकुळात काय परिस्थिती झाली गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान गोकुळच्या लोका झाले ब्रह्मज्ञान गोकुळाला कोणी गपगपे गोकुळाला कोणी गपगपे गोकुळाला कोणी गपगप ब्रह्मज्ञानाकरता तपश्चर्या करतात बरोबर ना. कीर्तन करण्याकरता तपश्चर्या नाही त्याच्याकरता वाङ्मयाचा अभ्यास करावा लागतो. आता ते ब्रह्मज्ञान झालं त्या लोकांना गोकुळाच्या लोकांना एवढं झालं का नाही अजून निरस तरू ते आले पालया वांगा गाईच्या कामध्ये झाले निरस तरू ते आले पालया वांगा गाईच्या कामध्ये पालवी फुटली नाही त्याला अजून वाण गाय दूध देऊ लागल्या. अजून काय झालं अजून एक काय झालं गोकुळातली दैन्य अवस्था केली. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास दैन्य दारिद्र्यास त्रास दैन्य दारिद्र्यास त्रास झाला. घरोघरी सगळी घरोघरी झाला लक्ष्मीचा वास दैन्य दारिद्र्यास. एक लक्षात ठेवा जिथे लक्ष्मी यावी वाटते तिथे लक्ष्मी विष्णूचं वास्तव्य भगवंताचं वास्तव्य. ज्या दिवशी भगवंताचं वास्तव्य ढळत त्या दिवशी लक्ष्मी निघून जाईल. काय होईल आता तुम्ही तुमच्या घरात विष्णू आहे पैशाने म्हणजे तुम्ही या बाबाच्या घरात विष्णू आहे गाडी पाहून पडली जाईल विष्णू आहे ना आणि विष्णू गेल्यावर लक्ष्मी जातील बरोबर ना. मला उदाहरण सांगू उदाहरण तुम्हाला कर्ज लिहायला माहिती आहे आमच्याकडे कर्ज लिहायला माहिती ना विष्णू शिंदे माहिती शेत ते आमच्या लक्ष्मणला माहिती सागा ते कुठे इथं बसले मला माहिती कुठेतरी बसले ते गेलं काही नव्हतं काय ना माहिती या गाड्याला एवढा कडक येईल सगळ्या पुरी महाराष्ट्रात या लक्ष्मणा नवरा पाहिजे नवरी पाहिजे सगळं 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 सगळे पुढारी यांच्याकडे हा पुढारी तो पुढारी सगळे उद्योगपती यांच्याकडे सगळे पैशावाले याकडे यांच्याकडे पण साधू काय यांच्याकडे नको. हा त्याचा मामा साधू आहे ना हा ना मग काय करायचं काय ना. आता विष्णू शेठ मला माहिती किती गाड्या तुम्ही सांगा शेताच्या हजारात काही हजारो प्रत्येक रोडला गाडी सोन्याची बिस्किटची गाडी पाहिजे बाबा बिस्किटाची गाडी
तरच किती पैसा. ड्रायव्हरला माहिती आपला मालक कोण, त्याला माहिती आपली गाडी. आता भाजी काय काही त्याच्या ड्रायव्हरला वर्गणी करायला बरोबर आहे. हे बरोबर आहे का चुकी का. विष्णू आता तर नव्हता, विष्णू गेला लक्ष्मी गेली ना. तर या गेले माल येतो ना समजा ते विष्णूचं वास्तव्य काय. विष्णू गेला आता आमच्याकडे विष्णू गेलाय. आता आमची गिरली तुमचा आहे थोडा थोडा का तुमचा गेला. या काळात सगळ्याचा विष्णू गेला. याचा तर पारच गेला. हा म्हणून घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास तसं परमातात हरी कृपा होता भक्तांनी. हरी कृपा होता भक्तांनी. हरी कृपा होता भक्तांनी. हरी कृपा होता भक्तांनी. नाथ देवानी हरीची कृपा झाली. दोन गेलो तो स्वानंदात विली. मग त्याची स्थिती काय असते समजा. अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता. 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 लोके आनंदाची शनि जगन्नाथा शनि जगन्नाथा सुखदे जगन्नाथ बापा जगन्नाथ माय जगन्नाथ बापा जगन्नाथ माय जगन्नाथ बापा जगन्नाथ माय जगन्नाथ बापा जगन्नाथ शनि जगन्नाथ शरण जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. किती मिनिट राहिली. कीर्तन वेळेत करायचं. वेळेच्या पुढे जाऊन द्यायचं नाही. आता आपण दही अंडी फुटू ना. ही गंमत अशी रांगू लागला फिरू लागला सगळ्या माहिती वनात गेला दही बांधली खाल्ली. ही नाही सगळ्यांचे शिदुरे एकत्र केल्या. माझे आहे तैसे पाहिजे माझे आहे तैसे तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी कारण काम तू देखील घरी साडेशे तुझे एकत्र आणल्या तिथं फोडल्या खाल्ल्या स्वर्गात जेवाली. काय त्यांच्या डोक्यात आलं काही नाही. अरे बघ काहीच नाही ना. असं काय करतं नाही काय पाहता बरं खरं काही नाही. त्या बरोबर आमची हाऊस नाही. यश त्या नाही आहेत वर याच्या भावाला विमान आहे. जिंगणांग शेंगणांग नाही. जिंगणांग शेंगणांग नाही. सगळं जे स्वर्गात नाही ते मृत्यू लोक स्वर्गीची आमरी इच्छिताची का नारायण नामे होऊ जीवनमुक्त. या ठिकाणी त्याला परमात्मा अजिबात अधोगती जाणार नाही म्हणजे नाही. आणि वाईट कर्म केलेले अधोगती जाणार. वाईट कर्म केलं ते बघायला चांगलं केलं ते बी चांगलं करा बघू. वाईट करा करता जायचं एक दिवस. एक तप्पू जरी आम्हाला लावला ना दुसरा लागायचा तुम्हाला तो बाहेर फारकन उतार. आणि काय वर गमजा करता रे हा
याचा बांधले त्याचा आहे त्याचं भांडण आणि त्याचा आणि त्याच्या बायकोचं पाय हिच्या पाय तुमची आईची याची जाती सगळा तुमची हां त्यात माझ्या लोक भाव चढले त्यांना विचारा माझ्यानी मला पचके करून टाकली तुमच्या आईला ही या उराली या बाबा कीर्तन करा काय कीर्तन कर या आईची सगळ्या इकडे तिकडे पाहतो सभे होताला नारी दिसते घाची तयावरी कीर्तनला अधिकारी तू नाही तुम्हाला सांगतो 1000 कीर्तनकार बरं का 1000 कीर्तनकार त्याच्यामध्ये 1000 अधिकारी असतो 999 त्याच्यात ते म्हणतं काय बाबा काय कीर्तन काय येणार जाईन पूर्ण आणतो लिहून त्यालाही कळाना लोकाला वळना आणि किती नाही कीर्तन लई बेकार कायचा अनुभव अनुभव आला असं तेव्हा बाबा एक दिवस जायचं ते खरोखर जायचं खोटं नाही सांगितलं आता तुम्हाला आज तो नाही का तो पाय लोकल जायचंय बरोबर ना तो आला का मग तो आज तुझं कोणी नव्हतं आता बोकांनी बसाय ना मग तुम्हाला काहीच करता येणार नाही पुढे तुमचीच जाईल वाही तो का म्हणे तुझ्या मागण्या तेव्हा त्याच्याकरता सावध व्हा मस्त मालवेल घाला अशी मोठ्या महिन्याची आता माझी भाजी ती तुमची भाऊ म्हणजे तुम्ही मोठे बाप आणि बारीक बाप बिन मालीचा जर मिळाला ना बरं का महाराज म्हणतात तुळशी बिन सोने अवघे गाड आता मला लई सांगा वाटत बरं का लई सांगा वाटत आता काय हा ते होतच तुळशी बिन सोने तसं गेलं ना ती बाई हा तुला मोठं नाही आहे बिमारीचा बाबाच्या तोंडा तुळशीचं पान घाला ना जाऊ दे ना हिंदू धर्मशास्त्र कसा आहे हा तुळशी पत्र घातले तेव्हा ते शुद्ध होत नाही ह्याच्या करता जिवंतपणी घालू बाबा नको ते तुळशीचं पानं घालून हे करू हा काय घाले हे कुणी एवढं भाऊ खात्या मास्क ते एकदा मी घेतो संगमनेर लोकल चित्र मी कधी हातीला खात नाही बाबा शपथ खा सगळ्यांना माहिती पण काय मला कडक आलं काय म्हणजे समजा वडाला प्रसिद्ध आहे त्यांनी खाल्लं मग मी 2 खाल्लं किती खाल्लं 15 दिवसांनी विषय निघाला आता आमची तर ते पाहुणे येतेच पण दुकानाला काय माहिती आपला अशोक हेमनच पाहून त्यांची तुला काय होते मला लागली सामना पुढची तुम्ही खायले का मला हा म्हणलं का त्याला सुकटाचं पाणी मानला हा वा हा मी गोळी नाही खाऊ नका तुम्ही खाल्ले का तुला खाल्ले का चला पटकन आता एक काय सांगायचं आपल्या म्हणजे वाईट घेतलं ते सांगायचं 4 लोकांत दुखून राहायचं नाही आणि जे चांगलं आहे ते सांगायचं नाही तेव्हा काय तुळशी माळा पाणी करा तुका म्हणजे जपा मंत्र ते अक्षरी सोपा जे विठ्ठल करून गा हे फुरून टाकू आणि जे विठ्ठल सुरवाडी कपडे ते सापडले आता उठावे तुम्हाला
केला निवारी नाला आवेचे मन एक श्रीपती आदि पुरारी नवसरण्य बळा पुण्यवंत तुम्ही बाळा पुरारी नवसरण्य बळा दिवस तुकावा हे काळी पुरारी नवसरण्य दिवस प्रेम आरती गोविंदाची आरती धन्य धन्य तुलसी माळा गळा कटी वरगटे कासे पितांबर कसुलला देव हनुमंत देव देव दे पांडुरंग बाबाईच्या वल्लभ पायी दिलका आषाढी वाटी तू रक्षजने देव साधुजने सुंदर वाके माई दर्शन मात्र मुक्ती देशवासी नामदेव देव देव दे पांडुरंग स्वामी वल्लभ राईच्या पायी दिलका आरती राधा केवलती जाते पंढरी सावारे चंद्रभागे स्नान तुका मागे